जत दुय्यम बाजार आवारामध्ये डाळिंब आणि बेदाण्यासाठी नवीन शीतगृह उभारण्यात येईल, तर इतर बाजार समितीच्या उपवारामध्ये पायाभूत सुविधा भक्कम करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती सुजय शिंदे यांनी बाजार समितीच्या झालेल्या वार्षिक सभेत केली आहे। अंतर्गत रस्त्यांसह शेतकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। वारणा मंगल कार्यालयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची 13वी वार्षिक सभा सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभापती शिंदे म्हणाले, शेतकरी कच्ची हळद विक्री करत आहेत तर गुराळावर विक्री करत आहेत, मात्र यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते, ते त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत। बाजार समितीकडे शेतीमालाची आवक वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मुख्य बाजार समिती आवारासह उपबाजार समिती आणि दुय्यम बाजार आवार या ठिकाणी रस्ते डांबरीकरण यासह इतर सुविधांची कामे लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे। सावळी येथे बेदाणा विक्री हॉल उभारणार असून जत येथे शेतकऱ्यांसाठी शीतगृह अशी उत्तम सुमारे 7 कोटी रुपयांची कामे उभारणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली। जतला डाळिंब हॉल, व्यापारी गाळे, शेतकरी व्यापाऱ्यांसाठी शौचालय सारख्या मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत। सांगलीत आवारातील रस्ते, कंपाऊंड, संरक्षण तसेच सीसीटीव्ही आदी सुविधा देऊन चांगला आणि संरक्षित व्यापार व्हावा यासाठी बळ दिलं जाईल असंही शिंदे यांनी सांगितलं।